मी रस्त्यावर नग्न स्त्रीला हात लावून माझा पांढरा कोट घालत होतो. आता हात थरथरत होते. घशाला कोरड पडली होती. करतो आहे ते चूक की बरोबर माझं मलाच कळत नव्हतं. सर्व प्रयत्न करून झाल्यानंतर मी त्या ताईच्या जवळ गेलो. कमरेपासून वर तिच्या अंगावर काहीही नव्हतं. मी तान्हा होतो तेव्हा माझी आई अशीच सेम टू सेम दिसायची. मला आठवलं. जवळपास 5 वर्षांपूर्वीची ही घटना. KEM हॉस्पिटल शेजारी एक बस स्टॉप आहे. मी रस्त्यावरून जात असताना माझं सहज लक्ष गेलं. एक प्रौढ महिला फुटपाथवर अस्ताव्यस्त पडली होती. कमरेखाली काही अपुरे कपडे गुंडाळलेले होते आणि कमरेवरच्या अंगावर काहीही नव्हतं. मी जवळ गेलो. ती बेशुद्ध होती. तिला वैद्यकीय ट्रीटमेंटची गरज असावी असं मला वाटलं. पण तिला घेऊन कसं जाणार? कपडे घालणं आवश्यक होतं. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या ताई मावशांना मी विनंती करू लागलो. हात जोडून म्हणालो, तुमची ओढणी किंवा स्कार्फ काहीतरी मला द्या. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत तिची लाज झाकायची आहे. परंतु अतिशय सभ्य घरातल्या एकाही बाईने दुसऱ्या बाईची लाज झाकण्यासाठी मला मदत केली नाही. उलट एक ताई म्हणाली, तुला लाज वाटते का रे अशी एखाद्या बाईची ओढणी मागताना? हो, त्या माऊलीची लाज राखण्यासाठी मला ही लाज सोडावी लागली. शेवटी मी माझा डॉक्टरांचा पांढरा कोट तिला घालायचं ठरवलं. एखाद्या महिलेला तिच्या मर्जी किंवा परवानगी विरुद्ध स्पर्श करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तुम्ही सामाजिक काम करत असाल तर तुमच्याबरोबर कोणीतरी महिला सोबत असणे आवश्यक आहे. डॉक्टर असाल तर तुमच्यासोबत महिला अटेंडंट हवी. अशा विपरीत परिस्थितीत तुम्ही जर एखाद्या महिलेला तिच्या मर्जीविरुद्ध स्पर्श करत असाल तर सक्त मजुरी ठेवलेली आहे. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमध्ये माझ्याकडे कोणीही महिला अटेंडंट नव्हती आणि रस्त्यावरील एकही सभ्य महिलेने मला मदत करायला स्पष्ट नकारले आणि हिला त्वरित ॲडमिट करणे गरजेचे होते. सर्व प्रयत्न करून झाल्यानंतर मी त्या ताईच्या जवळ गेलो. कमरेपासून वर तिच्या अंगावर काहीच नव्हतं. मी तान्हा होतो तेव्हा माझी आई सेम टू सेम अशीच दिसायची. मला आठवलं. मी माझा पांढरा कोट काढला आणि तिला घालायला सुरुवात केली. तिची मर्जी आणि परवानगी घेण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ती बेशुद्ध होती. माझ्याकडे असलेल्या पांढऱ्या कोटाची माझी आणि माणुसकीची आज परीक्षा होती. तिच्या अंगावर पांढरा कोट चढवताना कायद्यातली वेगवेगळी कलमे माझ्या डोळ्यासमोर नाचत होती. उद्या या बाईने, माझ्या मनाविरुद्ध या डॉक्टरने मला हात का लावला म्हणून माझ्यावर कंप्लेंट केली तर? मी उद्या खडी फोडत असेन, कारण कायद्याला भावना कळत नाहीत हे दुर्दैव. तिने माझी तक्रार केली तर विनयभंग, बळजबरी या कलमाखाली मी 7 वर्षे आत जाणार. मी रस्त्यावर नग्न स्त्रीला हात लावून माझा पांढरा कोट घालत होतो. आता हात थरथरत होते. घशाला कोरड पडली होती. करतो आहे ते चूक की बरोबर माझं मलाच कळत नव्हतं. पण का बरं? एक बाप आपल्या मुलीला कपडे घालू शकत नाही का? एक मुलगा रस्त्यावर पडलेल्या आपल्या आईची अब्रू वाचवू शकत नाही का? एखादा पुरुष जर आईची किंवा बहिणीची अब्रू वाचवू शकत नसेल, मग तो पुरुष आहे हे कशावरून? तो बाप आहे कशावरून? तो मुलगा आहे हे कशावरून? बस या एका विचाराने मी शांत झालो. आता शांतपणे मी माझ्या मुलीला मग व्यवस्थित कपडे घातले. विस्कटलेल्या तिच्या केसातून हात फिरवला. ती शांत झोपली होती. तिची झोप न मोडू देता मी तिला अलगद उचलले. बापाने मुलीला पाळण्यात ठेवावं तसं मी तिला रिक्षाच्या सीटवर अलगद ठेवलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. हॉस्पिटलात ती गेली, पण इकडे बाळंत मी झालो होतो. मी आज बाप झालो. आईला आज मी बाप झालो. पुढे ती शुद्धीत आली. घडलेला सर्व प्रकार मी तिला सविस्तर सांगितला. यानंतर तिने तिचीही कर्मकहाणी सविस्तर सांगितली. मला ती म्हणाली, मला समधी नाती गोती आहेत, पण मला भाऊ नाही. तू माझा भाऊ होशील? मी अर्थात होय म्हणालो. गेल्या 9 तासात मी अनेक स्थित्यंतरे पाहिली. आधी मुलगा, नंतर बाप आणि आता भाऊ. तिच्यातही आधी मला आई दिसली, नंतर मुलगी दिसली आणि आता बहीण.
9 तास मला 9 महिन्यांसारखे वाटले. एकाच या जन्मी जणू फिरूनी नवा जन्मलो मी. या घटनेनंतर गेल्या 5 वर्षापासून भाऊबीज आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण तिने चुकवले नाहीत. मी जिथे असेन तिथे मला ती शोधत येते आणि बहीण असल्याचा हक्क गाजवते. आज 30 ऑगस्ट 2023 रक्षाबंधन. आजही मला ती शोधत आली, राखी बांधली. तिच्या सवयीप्रमाणे आधी माझ्या आईमाईचा तिने उद्धार केला. बरेच दिवस दिसलो नाही म्हणून ठेवणीतल्या मनसोक्त शिव्या दिल्या. भीक मागून तिला कोणीतरी जुने शर्ट आणि पॅन्ट पीस दिले असावेत. ते शर्ट आणि पॅन्ट पीस तिने माझ्यासाठी जपून ठेवले होते. मला ते तिने दिले. मी साहजिकच दोन्ही वस्तू हातात घेऊन ते कपडे कपाळाला लावले. तिच्या स्वभावाप्रमाणे ती म्हणाली, कपाळाला लावायचं लय नाटक करू नकोस मुडद्या. ह्याच्या आधी एवढी कापडं दिली, एक तरी शिवलंस का? माझी कापडं घेत असशील आणि कुणाला तरी भिकारनीला देत असशील. तुला काय आज ओळखत नाही मी? लय हरामी आहेस तू. मी हसतो. आता माझ्या या कपड्यातून चड्डी शिवून येत. पैसे नसतील तर हे घे म्हणत तिने 20 रुपयाची नोट माझ्या पुढे नाचवली. ते 20 रुपये घ्यायचे का नाही हा प्रश्नच नसतो. ती ते खिशात कोंबते. जाताना गालगुच्चा घेते. ती अजूनही तशीच आहे, बिंदास्त. विस्कटलेल्या केसांची. ती कधी माझी आई म्हणून येते, कधी मुलगी म्हणून येते, तर कधी बहीण म्हणून येते. दरवेळी येताना मात्र न विसरता ती मला कपडेच घेऊन येते. मागच्या 5 वर्षात तिने मला किमान 1000 कपडे दिले असतील. पण ती कपडेच का घेऊन येते? त्यावेळी गुंडाळलेल्या माझ्या एका पांढऱ्या कोटाची ती परतफेड करत असेल का? आणि मित्रांनो, आजचा हा अनुभव इथे संपत आहे. हा अनुभव डॉक्टर अभिजितदादा सोनवणे यांचा आहे. धन्यवाद.